होळीच्या या रंगगोष्टीकडे येऊन आमच्या सर्व समाज बांधवांबरोबर होळीचा सण साजरा करण्याचे आम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे. एक वेगळा अनुभव आहे. या निमित्ताने ह्यांची होळी साजरा करण्याची कशी पद्धत असते ते पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. लहानपणापासून जेव्हापासून कोकणात आम्ही येतो, मेच्या सुट्टीसाठी यायचो किंवा होळीच्या निमित्ताने यायचो, तेव्हा हा अनुभव घ्यायला मिळायचा. पण आता खूप वर्षानंतर आमच्या ह्या सगळ्या समाज बांधवांमध्ये येऊन एक अनुभव घ्यायला मिळतो. यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी भेटते. त्यांचेही काही अडीअडचणी आहेत तेही त्या निमित्ताने विचारायची संधी भेटते आणि एकंदरीत एक घरगुती आणि कौटुंबिक वातावरणामध्ये इथे हा पूर्ण वातावरण अनुभवायला आम्हाला भेटतं. आज अत्यंत गावासाठी आनंदाचा दिवस आहे. वजनगार, हा वजनदार इतका छान या गावामध्ये आज मांगलिक कार्य जे आहे ते घडलेलं आहे. असं पाहता शिखर कलश हे शिखर म्हणजे देवाचं किंवा देवीचं मुख आहे. कलश म्हणजे मुख. आम्हा तुम्हा सर्वांची जी ओळख आहे ही शिखरामुळे आहे, कलशामुळे. शिखर कलश म्हणजे आपलं जसं या शरीरावरती हे डोकं आहे. हे जर डोकं नाही तर तुमची आमची ओळख होऊ शकत नाही. म्हणून हा कळस देवाने मारलेला आहे. हा शिखर कलश. माणसाचं जे सगळं जगणं जे आहे या डोक्यावर अवलंबून. ते डोकं जर ठिकाणावर असेल, स्थिर असेल, तर माणूस केवढीही मोठी मजल मारू शकतो. तोच शिखर जर कलश जर समजा अस्थिर असेल तर माणसाला काही मिळत नाही, उलट तो अपयशी ठरतो. म्हणून आज जी शिखर कलश स्थापना या कुटी भगवती देवीवरती झालेली आहे हे प्रतिकात्मक आहे. तुमच्या डोक्याला स्थिर ठेवा, तुमचा कलश स्थिर ठेवा, त्याच्यामध्ये खूप ज्ञान असू द्या. नक्कीच तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.